नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर यांची संयुक्त बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आहे. या बैठकीला दोन्ही पक्षातले आमदार आणि खासदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींसोबतची ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर हे देखील उपस्थित असणार आहेत. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ज्ञानेश्वर, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी या बैठकीमध्ये असणार असल्याचं समजतंय. काय सांगता येईल याबद्दल? पहिल्यांदाच अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंची आहेत ते पदाधिकाऱ्यांची बैठक संयुक्तरित्या कोल्हापूरमध्ये पार पडते. चंद्रकांत दादा आणि पालकमंत्री कोल्हापूरचे जे दीपक केसरकर आहेत यांच्या समवेत ही बैठक होणार आहे. या बैठकीला आमदार खासदार यांच्यासह या दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते उपस्थित राहणार आहेत. पंचशील हॉटेलमध्ये कोल्हापुरातली ही बैठक होते. सध्या चंद्रकांत दादा पाटील या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत. दीपक केसरकर पालकमंत्री जे आहेत ते काही वेळातच या बैठकीला या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बैठकीला सुरुवात होणार आहे. खरं तर ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येते. मात्र या बैठकीच्या अनुषंगाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आहे ते प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. आणि याशिवाय दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा चार्ज दीपक केसरकर यांच्याकडे आहे त्यामुळे इथल्या ज्या शिंदे आणि भाजपच्या गटाच्या आमदारांना प्रामुख्याने पाठबळ देणे किंवा डीपीडीसी मधनं भरीव असा निधी देणं या संदर्भात सुद्धा या संदर्भातली चर्चा आहे ती होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने ही बैठक आहे ती अत्यंत महत्वपूर्ण अशी मानली जाते. खरं तर या दोन पक्षांची संयुक्त बैठक अद्याप कोल्हापूरमध्ये पार पडली नव्हती आणि आज ही बैठक पार पडते. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेले. काही वेळातच कोल्हापुरातल्या हॉटेल पंचशीलमध्ये ही बैठक होते आणि या बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी आता यायला सुरुवात झालेली. आमदार खासदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. आमच्या सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरून तारा जुळल्या की बाकीचं सगळं जुळून येईलच असं म्हणत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीचे संकेत दिलेत. एरवी आमदार पाटील यांनी खासदार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यानं नवीन राजकीय समीकरणं जुळू पाहताय. 2 दिवसांपूर्वी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली फडके रोडवरच्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट दिलेली होती आणि त्यानंतर महायुतीच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. युती करायची नाही करायची तो सर्वस्वी निर्णय मान्य राजसाहेबांचा आहे. त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की स्वतंत्र लढायचं आहे आपल्याला. आता आम्ही ती तयारी करतोय. ती आमची तयारी नेहमी असते. त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्या युतीसोबत जायचे, युती करायची, आम्ही त्यालाही तयार असू. एक निश्चित की इथे आमची मनं जुळलेली आहेत, बाकी वरून तारा जुळल्या की सगळं जुळून येईल. राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत जरी दिलेले असले तरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत युती संदर्भात बोलत नाही तोपर्यंत आपण याबद्दल काहीही वक्तव्य करणार नाही असं कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी जरी महायुतीचे संकेत दिलेले असले तरी शेवटी प्रत्यक्ष शिंदे साहेबांनी त्याला मान्यता द्यायला लागते. आणि आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे साहेब हे मनसेचे सर्व आहेत. ते जोपर्यंत काही बोलत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर मी कॉमेंट्स देणं बरोबर नाही. आणि शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे करायचं आहे ते सर्वांनी एकत्र येऊन केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि प्रत्यक्षात युती होणं न होणं हा एक वेगळा भाग असतो. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. T20 वर्ल्ड कप मधला सगळ्यात बहुचर्चित असा भारत आणि पाकिस्तान मुकाबला हा शेवटच्या बॉलपर्यंत रंगला होता. आणि विराट कोहलीच्या नॉट आउट 82 रन्सच्या तुफानी खेळीमुळे टीम इंडियानं मेलबर्नवर दिवाळीच साजरी केली. विराट आणि हार्दिक पांड्याची पार्टनरशिप आणि यासोबतच पांड्या, अर्शदीप, भुवनेश्वर आणि शमी यांच्या भेदक बॉलिंग नंतर लाखभर प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा वचपा टीम इंडियानं काढला.
इंडिया वर्सेस अखेरच्या बॉलवर विजय मिळवत पाकिस्तानची भारतानं चांगलीच जिरवली. मात्र या मॅच दरम्यान आपल्याला अभिनेते समीर चौगुले हे देखील मैदानात दिसलेले होते. त्यांनी देखील ही मॅच याची डोळा पाहिली. हॅलो नमस्कार इन्स्टा लाईव्ह मी येण्याचं प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी पाकिस्तान विरुद्धचा विराट कोहलीचा तो लय भारी परफॉर्मन्स पाहिला होता. अखेरच्या बॉलपर्यंत हा सामना खरं तर रंगलेला होता आणि हाच त्यांचा अनुभव. ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून आपण त्यांच्याच कडनं ऐकून घेणार आहोत. आपल्यासोबत सध्या अभिनेते समीर चौगुले आपल्यासोबत आहेत. समीर दादा, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप उत्कंठावर्धक ही मॅच होती, आपण सगळ्यांनी पाहिली आणि भारत पाकिस्तानची मॅच म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ग्राउंडवर MCGवर हा सगळा अनुभव घेणं हे एक खूप वेगळं फिलिंग आहे. काय नेमकं त्या सगळ्या मॅचच्या वेळेला वाटलं, ज्या वेळेला पाकिस्तानची बॅटिंग सुरू होती, नंतर भारताची बॅटिंग सुरू झाली, काय नेमकी त्यावेळेची एकंदरीत फिलिंग होती? मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही असं फिलिंग होतं ते. आणि माझ्यासाठी खास ही मॅच यासाठी होती कारण मी क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे. हां. पण काही कारणास्तव मी गेले 50 वर्षात माझ्या आयुष्यात क्रिकेटची मॅचेस बघितलेली नव्हती याला स्टेडियमला जाऊन. बर. म्हणजे मी रणजी सुद्धा साधी बघितलेली नव्हती. पण आज खरं तर मला अचानक तिकीट्स मिळाली. मी सिडनीला जाणार होतो इथून मेलबर्नवरून, हां. पण ते माझं कॅन्सल झालं आणि मला अचानक तिकीट्स मिळाली त्याची. आणि मला खरं तर न भूतो न भविष्यती असं झालेलं होतं कारण हाऊसफुल झालेलं होतं. हां. खरं तर पावसाचं प्रिडिक्शन होतं. हां. पाऊस पडणार होता तिकडे, 4 दिवस पाऊस होता. तर पावसाच्या प्रिडिक्शन मध्ये खरं तर मॅचच होणार नव्हती. हां. आणि सडनली एक दिवस आधी म्हणजे सूर्याची किरणं पडली अख्ख्या मेलबर्नवर आणि आम्ही सगळे एक्साइटेड झालो. मग मी जरा प्रयत्न केला तर एक ओळखीचे होते, हां. फॅन होते माझे. हां. त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला देतो तिकीट, थोडा वेळ थांबा. आणि लिटरली 10 मिनिटात माझ्या हातात तिकीट होतं आणि मी तिकडे गेलो. आणि सुरुवातीपासून मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, 90,000 लोक होती. बरोबर. ब्ल्यू वेव्ह होती अख्ख्या स्टेडियम मध्ये. हां. जवळजवळ त्यातले 70 ते 75,000 फक्त भारतीय होते. हां. बाकीचे पाकिस्तानी होते. माझ्या आजूबाजूला सुद्धा पाकिस्तानी होते. आणि सुरुवातच झाली त्या जेव्हा आपलं राष्ट्रगीत म्हटलं गेलं, 90,000 लोक जेव्हा तो आवाज घुमतो राष्ट्रगीताचा, हां. अक्षरशः अंगावर काटा आला माझ्या. हां. आणि त्यानंतर मॅच अख्ख्या जगाने बघितली काय झाली ते. पण तिकडे मॅच बघणं हा वेगळाच अनुभव होता, विलक्षण अनुभव होता. आणि मी एखाद्या फॅन प्रमाणे, म्हणजे एखाद्या लहान मुलाला जत्रेत सोडल्यावर तो कसा हरखून जातो, हां. तसं माझं झालेलं होतं लिटरली. आणि मी लिटरली अक्षरशः एवढ्या जवळून, खूप सीट पण मला चांगली मिळालेली होती माझ्या नशिबाने. हां. आणि विराट कोहलीची ती जी हे होती म्हणतात ना, ती जी खेळी होती ती मी हां. बघितलं आणि मी निशब्द झालो. काय बोलणार म्हणजे. आणि त्यांनी ज्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मॅच थरारक झालेली होती. काय होतंय काय नाही हे कळत नव्हतं. हां. दर 2 बॉल नंतर, शेवटच्या ओव्हर तर दर 2 बॉल नंतर पाकिस्तानचे चीरअप करत होते. मग मध्येच एका बॉल नंतर इंडिया चीरअप करत होते. खरंच काही कळत नव्हतं. पण तो विलक्षण अनुभव होता. खरं तर मी दिवाळीत माझ्या कुटुंबापासून लांब आहे. हां. पण ही दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली असं म्हणता येईल. बरं, पैसा वसूल मॅच होती आणि तुम्ही त्यावेळेला तिकडे हजर होतात. तुम्ही तो सगळा अनुभव देखील घेतलात. पण तुम्ही मगाशी जेव्हा सांगितलं की लाखभर प्रेक्षक होते, भारताचा ज्या वेळेला जयघोष होता, राष्ट्रगीत ज्या वेळेला वाजवलं जातं, त्या ज्या भावना असतात त्या खूप वेगळ्या असतात. आणि आपल्या देशात अशा प्रकारे ज्या वेळेला आपण राष्ट्रगीत ऐकतो, आपले फॅन्स क्रिकेटर्सना चीअर करत असतात, ते एक वेगळं फिलिंग तर असतंच. पण परदेशी ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये ज्या वेळेला हे असं फिलिंग अनुभवायला मिळतं, ते आणखीन काहीतरी वेगळं असतं. आणि विराटच्या इनिंग बद्दल नेमकं काय आयसिंग ऑन द केक होतं ते असं वाटतं? विराटला आपण काय ना पटकन सगळ्यांना राईट ऑफ करून टाकतो. हां. जे आजपर्यंत आपण केलेलं आहे, ठीक आहे विराट संपला याला बसवा, हे आपण सहज म्हणून जातो. हां. या सगळ्या म्हणणाऱ्यांना विराटनी एका त्याच्या खेळीतून उत्तर दिलेलं आहे काय आहे. अगदी खरंय. तर आणि मला असं वाटतं की अशा लूज स्टेटमेंट्स आपण केल्या नाही पाहिजेत. प्रत्येक प्लेअरचा, प्रत्येक क्रिकेटरचा बॅड पॅच असतो. जसा प्रत्येक कलाकाराचा बॅड पॅच असतो, तसा हां. क्रिकेटरचा असतो. आणि त्याच्यातून त्याला वेळ दिला पाहिजे, त्याच्यावर विश्वास दाखवा. मी दरवर्षी जेव्हा पालकमंत्री इकडे होतो त्यावेळेस गडचिरोलीचा विकास हाच एक उद्देश आणि टार्गेट माझं होतं. आणि त्याच वेळेस जे काय आपल्या बॉर्डर, आपल्या राज्याच्या सीमांचं रक्षण करतात ते जवान, जे आपले पोलीस जवान आहेत, त्याचबरोबर C60 आहे, इतरही लोक आहेत,
ते आपला जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असतात, प्रसंगी जीव धोक्यात घालून. त्यामुळे मी त्यांना दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत होतो, पालकमंत्री असताना देखील. आता मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी जे काही सुरू केलं आहे ते मी कायम ठेवलेलं आहे. आणि मला समाधान आनंद आहे की आपले हे जवान जे आहेत दुर्गम भागामध्ये अगदी नक्षलवाद्यांशी लढून त्यांच्यापासून आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं रक्षण करतात. आणि त्यांच्याही जीवनामध्ये ही काही दिवाळी जी आहे हे चांगले एक प्रकाश घेऊन यायला पाहिजे, किंबहुना त्यांना देखील आपल्या या सण उत्सवांचा आनंद घेता आला पाहिजे, हाच एक उद्देश माझ्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळेच मी आज त्यांच्यासोबत भामरागडला आउटपोस्टला जातो आहे, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला, त्यांच्याशी बोलायला. त्यांच्याशी जे काही भेटल्यानंतर एक वेगळं एक समाधान, एक आनंद असतो. मनोबल वाढवण्यासाठी याची मोठी यामुळे पोलिसांचं मनोबल देखील वाढतं, त्यांना एक प्रेरणा मिळते. आणि आपल्याला माहीत आहे की या गडचिरोलीमध्ये जो नक्षलवाद जो आहे हा कमी कमी होत चाललेला आहे. या गडचिरोलीचा विकास, मूलभूत सोयीसुविधा, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम देण्याचं देखील प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. आणि त्या दृष्टीने अनेक योजना सुरू आहेत. आणि त्यामध्ये नक्षलवाद संपवण्या मागे पोलिसांचं मोठं एक मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून पोलिसांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे, त्यांना आणखी प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी शहरी नक्षलवाद एक मोठं आव्हान आहे सध्या राज्यात सरकारसमोर. बिलकुल शहरी नक्षलवादावर देखील सरकारचं लक्ष आहे. आणि नक्कीच जसं हा नक्षलवाद याचा बिमोड करायचा आहे, तसंच शहरी नक्षलवादावर देखील विभागाचं लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होतो, त्यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता दिसते. नाही, असं काय आता होईल ना, योग्य वेळी सगळ्या गोष्टी होत राहतात. सीएम साहेब राजू पाटील बोललेले आहे की आमची मनं जुळलेली आहे, फक्त वरिष्ठांची तारं जुळले तर सगळं काही चित्र क्लिअर होईल दिवाळीचं. मनसेच्या अमृताच्या निमित्तानं तिन्ही पक्ष एकत्रित आले होते, मनसे, तुमचा पक्ष आणि भाजप. त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की नवीन युती तयार होती. दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो, राजसाहेबांनी आम्हाला, मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं. दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेला आहे. ते एक कुठलीही राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती, एक आपले सण उत्सव एवढीच चर्चा होती. सरकार बरखास्त करू म्हटलं, नाना पटोले म्हटले की सरकार बरखास्तची मागणी करू आम्ही आता. या आता हे भाष्य हास्यास्पद आहे, कारण आज राज्यामध्ये एक थम्पिंग मेजॉरिटी असलेलं, एक स्पष्ट आणि भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झालेलं आहे. आणि 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 72 मोठे निर्णय घेतलेले आहेत, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 397, म्हणजे सगळ्यात नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्ष. आमच्या बाळासाहेबांची शिवसेना 243 सरपंच, इतर जे काही आहेत ते येऊन भेटत आहेत, तो आकडा आणखी वाढेल. असं जे काही मताधिक्य या सरपंच ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले, त्यामुळे धडकी भरलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष बोलत असतो, बोलू द्या. ते विरोधी पक्ष टीका करतायत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ. परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान जे आहे त्याचे देखील पंचनामे युद्ध पातळीवर करायला सांगितलेले आहेत. ते निकषात बसू अथवा न बसू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे शेतकऱ्यांचं, बळीराजाचं सरकार आहे, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. अतिरिक्त विशेष पॅकेज असेल आता आम्ही पंचनामे करायला सांगितलेले आहेत. विशेष म्हणजे NDRFच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीचं नुकसान आम्ही दिलं आहे. त्याचे हेक्टर वाढवलेले आहेत. इतरही जे निकषात बसत नव्हतं त्यालाही आम्ही निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार. पूर्व विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं गेल्या काही दिवसात ग्रामपंचायत निवडणुकामध्ये. महामंडळ किंवा मंत्रिपद वाटपामध्ये पूर्व विदर्भ किंवा विदर्भाचा विचार केला जाईल का तुमच्या पक्षाकडनं? सगळ्यांचाच विचार केला जाईल. समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी. आणि त्यानंतर
शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांचा कोणत्या आठवड्यात? नोव्हेंबरच्या कोणत्या आठवड्यात समृद्धीचं? नोव्हेंबरमध्येच होईल. भाई थँक्यू. भाई दिवाळीच्या शुभेच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते आता पुन्हा एकदा गडचिरोलीच्या दिशेनं रवाना होतील आणि तिथे भामरागड तालुक्यातल्या पोलीस बांधवांसोबत ते दिवाळी साजरी करणार आहेत. काही वेळापूर्वी आपण अभिनेते समीर चौगुले यांच्यासोबत चर्चा करत होतो ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून. समीर दादा सॉरी, तो थोडासा खंड पडला आपल्या संवादादरम्यान, पण पुन्हा एकदा क्रिकेट फॅन म्हणून आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो याची आपल्याला पुरेपूर कल्पना असते. 2 वर्षापूर्वी तुम्ही एक पत्र लिहिलं होतं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यावेळेला समीर चौगुले ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून क्रिकेट चाहता म्हणून काय नेमकं वाटतं त्याला ते त्या पत्राच्याद्वारे देखील आम्ही अनुभवलेलं होतं. आणि त्यावेळेला एक उल्लेख केला होता की विराटनी ज्यावेळेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या खांद्यावर उचललं होतं वर्ल्ड कप जिंकल्याच्या फिलिंग्सच्या वेळेसचा हा तो किस्सा होता. आता विराट तसंच भारतीय क्रिकेटला आपल्या खांद्यावर घेऊन त्या जबाबदारीनं खेळ करतोय. सगळा त्याचा अर्थ असा काढायचा आपण? नाही, नक्कीच मला असं वाटतं की आपले जे प्लेयर्स असतात त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण काय करतो लगेच राईट ऑफ करून टाकतो त्यांना. मी मगाशी जे म्हटलं ते मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे पानपट्टीवर उभे राहणारे सुद्धा, खाली कुठेही घालणारे, ट्रेनमध्ये सुद्धा, अरे इसको बिठा दो, याला काय येत नाही, याला एवढे आपण सहज स्टेटमेंट्स करतो, पण ते तेवढं सोपं नसतं. त्याच्या मागे खूप मेहनत असते त्यांची. आणि विराट कोहलीने आजपर्यंत अनेक मॅचेस आपल्याला देशाला जिंकून दिलेल्या आहेत. त्याचा चेस करणं, पाठलाग करणं धावांचा, हे त्याची स्पेशालिटी आहे. त्याच्यात तो व्यवस्थित प्लॅनिंग करतो. त्या प्लॅनिंगवरच त्यांनी तो जो बोल्ड झाला हिट, तो जो नो बॉल होता आणि त्याच्यावर तो फ्री हिटला जो बोल्ड झाला, त्याच्यानंतर तो तिकडे अडकला नाही. त्यांनी तीन रन्स काढल्या. बरोबर. याच्यात त्याची समय सूचकता दिसते, प्रेझन्स ऑफ माइंड दिसतं त्याच्यावर. पाकिस्तानी सगळे प्लेयर्स अपील करत राहिले, पण त्याला रूल्स प्रॉपर माहिती होते. खरंय. त्यामुळे तो किती शांत डोक्याने खेळू शकतो. आणि शेवटच्या बॉल पर्यंत असं कुठेही वाटलं नाही की आपण मॅच हरणार आहोत. कुठेतरी मन सांगत होतं नाही, आपण ही मॅच जिंकणार आहोत. अश्विनने जो वाईड बॉल सोडला अश्विनने, त्याचं कौतुक केलंच पाहिजे आपल्याला. बरोबर. शांतपणे त्याने बॉलचा अंदाज घेतला आणि तो वाईड बॉल झाला. आणि मग काय झालं, प्रेशर उलटं गेलं पाकिस्तानवर, जे सहज पाकिस्तान मॅच जिंकणार होते. आणि मला असं वाटतं की या मॅच पर्यंत मला असं वाटत नव्हतं की आपली बॉलिंग तेवढी चांगली आहे. ऍज अ फॅन मी सांगतो, मी काही तज्ञ नाहीये, पण ह्या मॅच मध्ये मी जी जवळून बघितली, भुवनेश्वर कुमार किंवा हे जे बाकीचे आहेत प्लेयर्स आपले, यांची उत्तम बॉलिंग टाकली आहे त्यांनी. 160 रन मध्ये रिस्ट्रिक्ट करणं किंवा या पिचवर, खरं तर हे खूप आउटफील्ड स्लो होतं. मी बघितलं, सगळे मारत होते. विराट कोहलीचे किंवा यांचे अनेक शॉट्स, हार्दिक पांड्याचे बाउंड्रीला गेले नाहीत, कारण साईडच्या बाउंड्रीज खूप लांब होत्या आणि आउटफील्ड खूप स्लो होतं. कारण प्रचंड थंडी होती तिकडे. आम्ही जिथे बसलेलो होतो तिथे लिटरली हुड आणि कानात हे घेऊन लोक बसलेली होती, एवढी थंडी होती तिकडे. तर मला असं वाटतं की या मॅच नंतर मला खूप आनंद झाला की आपली बॉलिंग सुद्धा चांगली पडली. फक्त आपल्याला शेवटचे 4 ते 5 ओव्हर्स आहेत, तिथे ना जरासं आपण मार खातोय असं मला वाटतं. तर तिथे जरा कंट्रोल केला पाहिजे, कारण काल खरं तर मेन बॅट्समन संपलेले होते, तरी सुद्धा तो शाहीन अफ्रिदी आणि हे येऊन त्यांनी शेवटच्या 4-5 ओव्हरमध्ये त्यांनी काहीतरी 8 बॉल आणि काहीतरी 22 केले. पण मग आता पुढच्या मॅचेस मध्ये काय नेमके प्रेडिक्शन्स वाटतात? म्हणजे पुढची मॅच आपली नेदरलँड सोबत आहे 27 तारखेला. त्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेसारखी टीम आहे, जी टीम खूप चांगलं खेळते गेले काही दिवस, आपण पाहिलं असेल सातत्यानं. तर मग ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून नेमकं काय वाटतं, या T20 वर्ल्ड कपच्या विजेतेपदासाठी भारताला कितपत अपेक्षा आहे किंवा कितपत यश मिळेल असं वाटतं? नाही, मला काय वाटतं, आम्ही जसे स्किट परफॉर्म करतो तेव्हा ना सुरुवात चांगली होणं फार गरजेचं असतं. एकदा सुरुवात चांगली झाली ना की मी सगळे पंचेस वेळेवर आणि टाइमावर पडायला लागतात. तसंच क्रिकेटचे ही आपली सुरुवात इतकी जोरदार झालेली आहे. आणि आता म्हणतात ना, सगळ्यांचं हे एवढं बूस्ट केलेलं आहे सगळ्यांनी. आणि मला असं वाटतं की खूप चांगलं आपण आता बघायला मिळेल. नेदरलँडची मॅच जरी असली तरी आपण लाईटली घेणार नाही, ती तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण जिंकू साऊथ आफ्रिका. कारण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज मी बघितली परवा, फिल्डिंग बघितली आपल्या सगळ्यांचीच. एक तो अश्विनचा कॅच सोडला, टप्पा पडलेला, तो सोडल्यास फिल्डिंग अप्रतिम होती आपल्या सगळ्यांची. सगळे वर गेलेले कॅचेस पकडलेले आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की फिल्डिंग अप्रतिम होती. दिस इज अ स्टार्ट.
आणि आपण आता वर्ल्ड कपच्या दिशेने काही पावलं टाकायला हरकत नाही. कठीण आहे, सोपं नाहीये. खरं. वन साइडेड गेम्स होणार नाहीत असं खरं. मला वाटतंय. प्रत्येक गेम हा तेवढाच अटीतटीचा होईल, कारण बाकीच्या टीम सुद्धा तेवढ्याच स्ट्रॉंग आहेत. अगदी पण बरोबर. आपल्याला होप्स ठेवायला हरकत नाही. अगदी खरंय. समीर दादा, खूप खूप थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून तुम्ही जो काही अनुभव MCGवर घेतलात, उत्कंठावर्धक मॅच होती आणि इथे आपण टीव्हीवर सुद्धा मॅच बघत असताना अंगावर शहारे येतात आपल्या. अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथे प्रत्यक्ष अनुभव घेतलात आणि तो अनुभव तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसोबत शेअर केलात. खूप खूप थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.